वेलकम एव्हरीवन. आज आपण प्रेझेंट कंटिन्युअस टेन्स म्हणजे चालू वर्तमान काळ शिकणार आहोत. वी यूज प्रेझेंट कंटिन्युअस टेन्स टू टॉक अबाउट समथिंग दॅट्स ॲक्शन हॅपनिंग राईट नाऊ, लॉंगर ॲक्शन इन प्रोग्रेस, फ्युचर प्लॅन्स. याचा उपयोग चालू असलेली क्रिया दर्शवण्यासाठी केला जातो किंवा एखादी क्रिया खूप वेळेपासून चालू आहे किंवा फ्युचर प्लॅन सांगण्यासाठी याचा उपयोग करतात. उदाहरणार्थ, मी टीव्ही बघतो आहे, आई स्वयंपाक करते आहे. प्रेझेंट कंटिन्युअस टेन्सचा शेवट करतो आहे, खातो आहे, जातो आहे असा होतो. यावरून आपल्याला प्रेझेंट कंटिन्युअस टेन्स ओळखता येऊ शकतो. प्रेझेंट कंटिन्युअस टेन्सचं स्ट्रक्चर आहे सब्जेक्ट प्लस एम इज आर प्लस वर्ब प्लस आय एन जी प्लस ऑब्जेक्ट. जर सब्जेक्ट आय असेल तर एमचा वापर केला जातो. जर सब्जेक्ट वी यू दे असेल तर आरचा वापर करायचा असतो. जर सब्जेक्ट ही सी इट असेल तर इटचा वापर केला जातो. उदाहरणार्थ, ते पत्र लिहित आहे. दे आर रायटिंग अ लेटर. ती पुस्तक वाचत आहे. सी इज रीडिंग अ बुक. रोहन इज लूजिंग वेट. आय एम स्टडिंग MBA. मी जूनमध्ये सुट्टी घेते. आय एम टेकिंग अ व्हॅकेशन इन जून. ती उद्या जात आहे. सी इज गोईंग टुमारो. आता आपण निगेटिव्ह फॉर्म पाहूया. याचं स्ट्रक्चर आहे सब्जेक्ट प्लस एम इज आर प्लस नॉट प्लस वर्ब प्लस ING प्लस ऑब्जेक्ट. रोहन इज नॉट लूजिंग वेट. दे आर नॉट रायटिंग अ लेटर. आय एम नॉट स्टडिंग MBA. इंट्रोगेटिव्ह फॉर्म याचं स्ट्रक्चर आहे एम इज आर प्लस सब्जेक्ट प्लस वर्ब प्लस ING प्लस ऑब्जेक्ट लास्ट क्वेश्चन मार्क. उदाहरणार्थ, ते पत्र लिहिताय काय? आर दे रायटिंग अ लेटर. ती पुस्तक वाचते आहे का? इज सी रीडिंग अ बुक. मी TV बघतोय का? एम आय वॉचिंग TV. आता आपण प्रेझेंट कंटिन्युअस टेन्सची काही उदाहरणं पाहूया. मी मुंबईला जात आहे. आय एम गोईंग टू मुंबई. ते ट्रेनने प्रवास करत आहे. दे आर ट्रॅव्हलिंग बाय ट्रेन. मी टॅक्सी शोधत आहे. आय एम लुकिंग फॉर अ टॅक्सी. आम्ही पूल ओलांडत आहोत. वी आर क्रॉसिंग द ब्रिज. ती रडत आहे. सी इज क्राईंग. तो खात आहे. ही इज ईटिंग. आम्ही पुस्तक वाचत आहे. वी आर रीडिंग बुक. तो क्रिकेट खेळत आहे. ही इज प्लेइंग क्रिकेट. ही प्रेझेंट कंटिन्युअस टेन्सची काही उदाहरणे आहेत. आपल्याला प्रेझेंट कंटिन्युअस टेन्स समजलाच असेल. आपण प्रेझेंट कंटिन्युअस टेन्सची स्ट्रक्चर लक्षात घेतली आणि त्याप्रमाणे आपल्याला वाक्य बनवली तर आपल्याला इंग्रजी सहज येऊ शकते. यासाठी आपण प्रेझेंट कंटिन्युअस टेन्सची स्ट्रक्चर लक्षात ठेवली पाहिजेत आणि याची प्रॅक्टिस करायला पाहिजे. तरच आपल्याला प्रेझेंट कंटिन्युअस टेन्स हा समजू शकतो. तुम्हाला प्रेझेंट कंटिन्युअस टेन्स समजलाच असेल अशी मी आशा करतो. हा व्हिडिओ शेवटपर्यंत पाहिल्याबद्दल धन्यवाद.